श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता. तर आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे. त्या ताईंनी खरंच खूप छान शब्दांमध्ये आपल्याला त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. आणि जे नवीन सेवेकरी आहेत, जे नवीन स्वामी भक्त आहेत, त्यांच्यासाठी या ताईंनी खूप छान असा संदेश दिलेला आहे. तर तो अनुभव आपण ताईंच्याच तोंडून ऐकूयात. व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा की तुम्हालाही समजेल की ताई जे अनुभव सांगत आहे ते किती तळमळीने आणि जे सत्य आहे, जे त्यांच्यासोबत आज 12-13 वर्षामध्ये घडलेलं आहे ते त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे अनुभव हा तुम्ही शेवटपर्यंत ऐका. माझं नाव शीतल खरटमल. मला जवळजवळ 12-13 वर्ष झाली स्वामी सेवेमध्ये आहे मी. आणि मला खूप वेळेस अनुभव आलाय स्वामींचा. मी जेव्हा पण स्वामींना आवाज दिलाय मनातून तेव्हा स्वामींनी आलेत माझ्यासाठी, मला मदत केली, खूप मदत केली आहे. मला असं कधी पण आज पण कधी एकटं वाटलं तर मी स्वामींचं नामस्मरण करते, स्वामींना आठवते, स्वामींना मनातलं सगळं स्वामींना सांगते. कुणाला सांगायच्या अगोदर पहिला स्वामींना सांगते, स्वामी तुम्हीच बघा सगळं, स्वामी काय करू आता तुम्ही सांगा. तर प्रत्येक वेळेस आणि एवढा मोठा धीर येतोय ना त्याच्यामुळं की जगात अशी कुणाचीच भीती वाटत नाही. किती पण मोठं दुःखी होते नाही का, असं कशाचीच भीती वाटत नाही की आहे माझं कुणीतरी आहे, स्वामी समर्थ आहे. कोणता मोठा प्रॉब्लेम होतो आयुष्यामध्ये, फक्त मला प्रॉब्लेम आले की स्वामी दिसतात समोर आणि मी फक्त त्यांचं नामस्मरण करते. स्वामी येतात पण लगेच धावून भक्तीला. अगं मी दिंडोरीला पण जाऊन आले एकदा. दिंडोरीला खूप इच्छा होती गुरुमाऊलींना भेटायची. कधी गेले होते? तर साधारण 1 वर्ष झालं असेल. मला स्वामींचं केंद्र पाहिजे होतं, कारण मी युट्यूबवर वगैरे बघायची की स्वामींचे केंद्र असतात, तिथं सेवा देतात, नुसतं ऐकत होते. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मला पण असं केंद्रात जायचंय, स्वामींची सेवा करायची. आणि योगायोगाने मला केंद्र भेटलं, ते पण अगदी माझ्या घराजवळच होतं आणि मला एवढे दिवस माहित नव्हतं. ते भेटलं, मग मी त्या केंद्रात जसे जायला लागले तसं तर जास्त अजून अनुभव यायला लागले. आणि मग तिथूनच मग मला दिंडोरीला जायचं योगाला. एक दिवशी गुरुमाऊलींना भेटले, खूप छान वाटलं त्यांना बघून, त्यांना भेटून, तिथलं सगळं कार्य बघून खूपच छान वाटलं, अजून छान वाटलं. आणि स्वामींचा मार्गच खरंच खूप सुंदर आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे तुम्हाला अनुभव काय आला नेमकं? अनुभव म्हणजे मी स्वामींचं सेवेत यायचं म्हणजे ज्यावेळेस मी दुसऱ्या वेळेस प्रेग्नेंट होते, पहिला मला मुलगी होती आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेस माझी इच्छा होती की मला मुलगा व्हावा असा, की माझ्या मुलीला एक हक्काचा भाऊ असा ही इच्छा होती. आणि मी स्वामींच्या सेवेत आली. अचानकच स्वामींचं संडेचं नाश्ता करायला बसायचे त्यावेळेस स्वामींची सिरियल लागायची एक जुनी, तर ती सिरियल बघायला लागली. असं बघत गेले तसं मला स्वामींवर एकदम पूर्ण नाही का विश्वास बसला. आणि तेव्हा मी भक्ती करायला लागले स्वामींची. त्यावेळेस ज्यावेळेस मी प्रेग्नेंट राहिले त्यावेळेस माझी इच्छा होती की मुलगा व्हावं. मी कुठल्याच देवाला नवस नाही केला, मग स्वामींचं करत होते. त्यावेळेस स्वामींनाच फक्त हे केलं की स्वामी मला मुलगा पाहिजे, माझ्या मुलीला हक्काचा भाऊ असावा, माहिती या जगात कोण कुणाचं नसते, तिला एक तिचा हक्काचा भाऊ असा एवढीच इच्छा आहे माझी. आणि मी मग स्वामींची सेवा करायला लागली. मी स्वामींना मागून घेतली की स्वामी तुमचे 21 वेळा तुमचे पोथीचं पारायण करेल, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करेल 21 वेळा. आणि मग मी कुठल्याच देवाला नाही गेले, कुठल्या देवाला नवस नाही केलं, फक्त स्वामींची सेवा करत राहिले. पोथी वाचायला सुरुवात केली, कारण मला नंतर जास्त बसायचं नव्हतं. आणि तरी पण मी केली सेवा, सारामृत वाचायला सुरुवात केली. आणि एक राहिलं शेवटचं, 20 वाचून झाले आणि एक राहिलं. गावाला मी गेले डिलिव्हरीसाठी, तर एक राहिलं होतं माझं आणि माझी डिलिव्हरी झाली.
डिलिव्हरीला जायच्या वेळेस पण दवाखान्यात जायच्या अगोदर पण मी स्वामींना प्रार्थना केली, स्वामी की मला मुलगाच पाहिजे म्हणून प्रार्थना करून दवाखान्यात गेले. आणि स्वामींच्या आशीर्वादाने झाला मुलगा. त्याचं नाव पण समर्थच ठेवलं, एक नाव त्याचं मी समर्थच ठेवलं, कारण स्वामींचंच मला वाटतं की ते प्रसाद आहे त्यांच्यामुळे झालेले शक्य. आणि मग एक अध्याय माझा वाचायचा राहिला शेवटचा, 20 वाचून झाले, ते नंतर मी पूर्ण केले. तेव्हापासून माझं स्वामींवर खूप भक्ती म्हणजे विश्वास. 21 पारायण व्हायच्या आतच मुलगा झाला तुम्हाला? हो, 20 झाले होते, एक राहिलं होतं माझं शेवटचं, त्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली. बापरे. आणि तेव्हापासून तर खूप वेळेस अनुभव आले, खूप अशा अनुभव. तेव्हापासून स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हापासून मी गुरुवार पण मी मागून घेतलं होतं की मी स्वामी तुमचा गुरुवार उपवास करीन की मला मुलगा होते. मग तेव्हापासून मग मी गुरुवार पण उपवास करते, पोथी वाचते. पोथी वाचायला तर मला खूपच आवडतं. मला माझं ज्या दिवशी मी पोथी वाचत नाही त्या दिवशी मला खरंच असं वाटतं की माझा आजचा दिवस वाया गेला. बरोबर आहे, हे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यासोबत होतच असं. आणि मला खरं पोथीने वाचलं तर खरंच मला असं खरंच वाटतं की काहीतरी चुकलंय आज आपल्याकडून, हरवल्यासारखं वाटतं की आज माझा दिवस चांगला नाही गेला. ते पोथी वाचायची तेवढी एक सवयच आहे मला. आणि नामस्मरण तर मनात कधी पण आठवण आली की स्वामींचं नामस्मरण म्हणजे कुठेही 24 तास करू शकतो आपण, त्याला काही बंधन नाही, तरी आपण बसूनच आहे. पण नामस्मरण कुठं कधी पण आठवण म्हणजे अगदी रात्रीचं कधी अचानक जाग जरी आली मला, उठून जरी बसले तरी मी स्वामींचं नामस्मरण. आणि स्वामी आहेत म्हणूनच खरंच जग आहे. स्वामी आयुष्यात आले म्हणून खरंच खूप खूप चांगलं झालं आयुष्याचं. आणि मी तर असं आयुष्यभर मी तर म्हणले स्वामीला की स्वामी जोपर्यंत मी जीवन आहे तोपर्यंत माझ्या मुखात फक्त तुमचंच नाव असू दे. बापरे. तुमची सेवा करायचं भाग्य लागू दे, अजून लागू दे. काही सेवा करत नाही, मला वाटतं की अजून करायला पाहिजे नाही का. आणि जसं करत जाईल तसं अजून वाटत जाते की अजून आपण काहीतरी करायला पाहिजे, अजून सेवा करायला पाहिजे, अजून आपल्याकडून कमी नामस्मरण होते, अजून पोथी वाचली पाहिजे का. गुरुचरित्र एक वाचायची इच्छा आहे, करून घेतील स्वामी ते पण. आणि ते पण होईल पूर्ण, मला विश्वास आहे की ते पण होईल एक दिवस पूर्ण. नामस्मरण तर करतेच, रोज करणारच आयुष्यभर. ते स्वामींना मागितले की तुम्ही किती काही पण होऊ द्या आयुष्यात, की तुमचं भक्ती कधीच माझ्या मनातनं, तुमचं जे स्थान आहे ते कधीच माझ्या मनातनं नाही जायला पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत तुमचंच नाव पाहिजे माझ्या मुखात. बापरे, एवढी भक्ती म्हणजे विश्वास आणि श्रद्धा आहे तुमची. खूपच आहे. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. माझ्या बहिणीचं पण लग्न, माझी बहीण थोडीशी सावळी 3 नंबरची बहीण, तिचं पण लग्न जमायचं थोडंसं अवघडच होतं. तिचं हातामध्ये पण थोडंसं प्रॉब्लेम होतं. मी फक्त स्वामीला तेव्हाच बोलायचे की स्वामी तिचं चांगलं करा. तिला पण मी सांगितलं की तू गुरुवार उपवास कर, तुझं चांगलं होईल. तिनं पण ऐकलं, ती पण गुरुवार चालू केली. तिचं पण लग्न झालं, चांगलं मुलाशी लग्न झालं, घर तिला छान भेटलं, खूप छान झालं तिचं. म्हणजे तुम्ही स्वामी सेवेत असल्यामुळे तुमच्या बहिणींचं पण चांगलं झालं. बहिणींचं पण चांगलं, तिनं गेलं गुरुवार, तिचं धर्माचं फळ तिला भेटलं असं कदाचित. स्वामींपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं. तिने सेवा केली म्हणून तिला फळ भेटलं, तिचं चांगलं झालं, तिला नवरा चांगला भेटला, घर चांगलं भेटलं. माझ्यामुळे माझ्या मम्मीची पण, माझी आई पण करते स्वामी सेवेत आली, ती पण करते स्वामी समर्थांचं. तिला पण मी सांगितले तू एकटी असलीस की, तिला एकटी असली की भीती वाटते की तू स्वामींचं नाव घे. तिला पण भरपूर वेळेस अनुभव आलाय. तिला पण तिच्या पण तोंडात नेहमी स्वामी समर्थनच असतं. म्हणजे तुमचं घर पूर्ण सगळेजण, घरातले सगळेजण स्वामी समर्थनचं करतो आम्ही. म्हणजे बऱ्यापैकी घरचे सगळे स्वामी भक्त आहेत. हो. आणखीन काही सांगायचंय का ताई? नाही, सांगायला तर तसं खूप काही असतंय माणसाजवळ. नाही, पण स्वामी सेवेकरांना तुम्ही काय सांगता? म्हणजे जे तुमचा व्हिडिओ पाहतील किंवा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार स्वामींबद्दल? सांगेल की थोडासा विश्वास ठेवा. असं पण नाही की लगेच आपण स्वामीने आपली इच्छा पूर्ण केली की स्वामी मी एवढं करते, तुम्ही मला माझ्यासाठी काहीच करत नाही असं म्हणू नका. कदाचित स्वामींच्या केंद्रात ते सांगतात की तुमच्या ह्या जन्माचं नसते, कित्येक जन्माचं असते. तुम्ही जेव्हा स्वामी सेवेत येतात तेव्हा कित्येक जन्माचे तुमचे पाप असतात, तुमच्याकडून प्रारब्धाचे भोग असतात. ते भोग जे असतात ते स्वामी पहिला त्याचं सगळं हे करतात, मग तुमच्या आयुष्यात चांगलं करतात. त्यामुळे असं कधी नाराज होऊ नका की स्वामी तुम्ही काय केलं नाही. स्वामींचं सगळ्या भक्तांवर लक्ष असतं आणि ते सगळ्या, तुम्ही कधी पण मनातून आवाज द्या. तुमची भक्तीमध्ये एवढी खरंच शक्ती पाहिजे की स्वामींना तुमचे हात
त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, एवढी भक्ती तुमची पाहिजे खरं म्हणजे. आणि स्वामी नक्कीच येतात धावून, आणि जरी उशीर झाला तर त्यांच्यावर विश्वास, कधीच त्यांच्यावरचा विश्वास हे करू नका की स्वामी मदतीला आलेले, काहीतरी कारण असेल, आपलं पाप असेल, आपली काहीतरी चूक असेल की ज्याच्यामुळं आपल्याला सगळं भोगावं लागतं. मी तर नेहमी हेच म्हणते, काय दुःख जर आलं तर की माझं काहीतरी चुकलं असेल, माझं काहीतरी राहिलं असेल, ते मला भोगायचंय. असं मला वाटतं की सगळ्यांनी पण तेच विचार करायला पाहिजे की आपलं कुठंतरी काहीतरी आहे, कुठल्या तरी जन्माचं जे भोगतोय आपण. आणि सगळ्यांचं स्वामी चांगलंच करतात, शेवटी तर चांगलंच होतं सगळ्यांचं, शेवट चांगलाच होतो, वेळ लागतो पण चांगलंच, स्वामी चांगलंच करतात. फक्त थोडासा संयम ठेवायला पाहिजे, संयम पाहिजे आणि चांगलंच होतं सगळं. स्वामींवर जो विश्वास आहे तो कधीच डळमळून द्यायचा नाही, डगमगून नाही दिला पाहिजे. पण प्रत्येक सेवे करायला वाटतं की स्वामींची आपण सेवा करतो पण आपल्याला अनुभव येत नाहीत, तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगता? नक्कीच अनुभव होते, तेवढं तुम्ही करायला पण पाहिजे भक्तीने, अनुभव नक्कीच येणार तुम्हाला, 100% येणार अनुभव. तुम्ही तेवढं भक्तीने स्वामींना आवाज द्या, तेवढं नामस्मरण करा की स्वामी तुमचे हाक ऐकणारच आणि नक्की येणारच नाव. असं होऊ शकत नाही. मी तरी अनुभव घेतला आयुष्यामध्ये की जेव्हा पण मी स्वामींना आवाज दिलाय, स्वामी आलेत माझ्यासाठी आणि मला खूप मदत केली. स्वामी मी आता काय करू, कुठला पण प्रॉब्लेम असेल तर ते उत्तर लगेच भेटतं, वेळ पण नाही लागत, लगेच उत्तर भेटतं, स्वामी लगेच मार्ग दाखवतात. त्यामुळे असं तर होऊ शकत नाही. मग जर स्वामी येत नसतील तर आपणच कुठंतरी, आपण मनापासून हाक नाही मारत, मनापासून हाक मारले तर स्वामी नक्की धावून येतात, 100%. आणि आपला कुठलाही प्रश्न असला तरी स्वामी, विश्वास कधीच हे करायचं नाही, विश्वास आपला पाहिजेच. जग काही पण म्हणते, मला किती लोक म्हणले की स्वामींचं मार्गात आले की स्वामी भक्त आहेत की त्यांना खूप प्रॉब्लेम असतात त्यांच्या आयुष्यामध्ये, असं मला खूप जणांनी बोललं. पण मी कधी असं विश्वास नाही ठेवला, म्हटलं कोण काय बोलतंय ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. बरोबर, पण माझा विश्वास आहे स्वामीवर, काही पण असू दे स्वामी नक्की चांगलं करतात. कुणाचं ऐकून आपली भक्ती एवढी कमजोर तर असायला नाही पाहिजे ना, कोण बोललं म्हणून लगेच मार्ग सोडायचा. किती छान सांगताय ताई तुम्ही. असं तर नाहीच पाहिजे, आपला विश्वास पाहिजे, विश्वासाला साथ नक्की स्वामी देतात. बरोबर, विश्वास असेल तर स्वामी नक्की धावून येतात. हो, नक्कीच येतात. खूप छान अनुभव आहेत ताई, मी शेअर करते हा अनुभव. थँक्यू. तर बघा, शीतलताईंनी खूप छान असा अनुभव शेअर केला आहे आपल्याला, आणि त्यांनी सर्व स्वामी भक्तांना, स्वामी सेवेकरांना एक संदेश दिलेला आहे की तुम्ही स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असू द्या, कशीही असू द्या परिस्थिती आपल्यासोबत, तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा. एक ना एक दिवस स्वामी महाराज तुम्हाला नक्की प्रचिती देतील, म्हणजे देतील, यात काही शंका नाहीये. आणि त्यांनी आज त्या 12 ते 13 वर्ष झालं स्वामी सेवेत आहेत. या 13 वर्षामध्ये स्वामींनी त्यांना जे पाहिजे ते दिलेलं आहे. मग त्यांना जर स्वामींवरचा जर त्यांनी विश्वास त्यांचा डगमगलाच नाही, त्यामुळे स्वामींनीही त्यांना इतकं काही भरभरून दिलं की त्यांना आज स्वामींकडे काही मागायला काही उरलेलंच नाहीये. जे काही त्यांच्याकडे आहे ते फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांमुळे त्यांना मिळालेलं आहे. आणि त्या म्हणतात की माझ्या मुलीला जो काही भाव मिळालेला आहे तो मी स्वामी महाराजांकडून मागून घेतलेला आहे. आणि बघा, मी स्वामी महाराजांना जे मागितलं ते मला स्वामी समर्थ महाराजांनी दिलेलं आहे. आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या इच्छा अशाच पूर्ण करत स्वामी समर्थ महाराज. आणि तुमच्याही आयुष्यामधले जे काही अडचणी असतील, दुःख असतील, तर तुम्ही घाबरून जाऊ नका. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. एक ना एक दिवस स्वामी तुम्हाला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाहीत. तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.